नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच होणार सेवेत दाखल. मॅरेथॉनच्या कक्ष कार्यालयाचं महापौरांच्या हस्ते उद्घाटन आणि मनपा शाळांमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन. ठाण्यातील सर्वसामान्य गरीब गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारं विठ्ठल सायन्ना रुग्णालय डिसेंबर अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची आज पाहणी केली. 900 खाटांची क्षमता, एअर अँब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं आणि सर्व प्रकारच्या उपचार सुविधांनी सज्ज असलेलं हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचं नवं केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. यावेळेला पाहणी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते तथा स्थानिक नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, पालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल, आरोग्य विभागाच्या डॉक्टर योगिता दायगुडे, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ठाणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई आणि ग्रामीण रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे अनेकांना अपेक्षित उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नव्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. या रुग्णालयात 900 खाटांची सुविधा, एअर अँब्युलन्स, आधुनिक निदान यंत्रणा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, विविध सुपर स्पेशालिटी विभाग, कर्करोगावर उपचार तसंच सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 मजली हे अत्याधुनिक रुग्णालय रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या इमारतीवर एअर अँब्युलन्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीनं रुग्णालयात दाखल करणं किंवा आवश्यकतेनुसार दुसऱ्या उच्चस्तरीय वैद्यकीय केंद्रात हलवणं आता शक्य होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी लागणारा वेळ कमी होऊन रुग्णांना तात्काळ आणि प्रभावी वैद्यकीय सेवा मिळणार आहे. रुग्णालय शेजारी नर्सिंग महाविद्यालयाचं कामही वेगानं सुरू आहे. या महाविद्यालयामुळे प्रशिक्षित परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध होणार असून भविष्यात आरोग्य व्यवस्थेला सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होईल. शिवाय कोळवा येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये सध्या 200 सुपर स्पेशालिटी बेड, मुलांसाठी 200 बेड आणि सर्वसाधारण उपचारांसाठी 500 बेड उपलब्ध आहेत. नव्या जिल्हा सामान्य रुग्णालयासह या सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर वाढता ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. डिसेंबर अखेर हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचं नियोजन असून काम अंतिम टप्प्यात आलंय. उर्वरित कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर ठाणेकरांसह इतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून हे रुग्णालय आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. साहेब, आज विठ्ठल सायन्ना रुग्णालयाची पाहणी केली आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणतो ठाणं बदलतंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल. या सिव्हिल हॉस्पिटलचा उपयोग फक्त ठाणे शहरापुरता नसून या ठाणे शहराच्या लगत असलेली शहापूर असेल, वाडा असेल, अगदी मुरबाड असेल, त्याचबरोबर अगदी रायगड जिल्हा असेल, पालघर असेल, वसई असेल, या सर्व ठिकाणावरचे रुग्ण, गोरगरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील रुग्ण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत होता आणि एकंदर येणारे रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलची पात्रता, कॅपॅसिटी फार कमी होती. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज 900 बेडचं अद्ययावत असं रुग्णालय, गोरगरिबांकरता हे रुग्णालय या ठिकाणी उभं राहतं आहे. आपण पाहतोय बाजूला नर्सिंग कॉलेजचं काम सुरू आहे. या ठिकाणी जवळच असलेलं कळव्याचं जे मेडिकल हॉस्पिटल आहे, आज 200 सुपर स्पेशालिटी बेड या ठिकाणी आहेत. मुलांकरता 200 बेड आहेत, ऑर्डिनरी 500 बेड आहेत. म्हणजे हा जो काही लोड आहे आरोग्य यंत्रणेवरचा येणारा, तो लोड या ठिकाणी कमी होणार आहे आणि गोरगरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिकांना, शहरातील कामगार वस्तीतील नागरिकांना
एक खूप चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अद्ययावत मशिनरी, अद्ययावत मग कॅन्सर असेल, हार्ट्स असेल, किडनी असेल, हे सगळे उपचार या ठिकाणी होणार आहेत. आणि आपण पाहतो एअर ॲम्ब्युलन्स करता हेलिपॅडची सोयसुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे. आपण विदेशातील पद्धतीचं फक्त कौतुक करतो, आपण ती पद्धती अनुकरण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आज एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी होते. जर अति गंभीर रुग्ण असेल आणि त्याला मुंबईमध्ये किंवा आणखी कुठे जर त्याला शिफ्ट करायचं असेल, त्याला ट्रीटमेंट द्यायची असेल, तर एअर ॲम्ब्युलन्सची सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते. एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्रजी असतील, सुनेत्रताई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही ठाण्याला दिलेली मोठी देणगी आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं, त्यांचं खूप लक्ष या सिव्हिल हॉस्पिटलवर असायचं, ते पूर्ण होतं आहे. थोड्याच दिवसात या हॉस्पिटलचं ओपनिंग, उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता जे काही इसेन्शियल्स कामं आहेत, छोटी मोठी कामं आहेत, आजूबाजूचा परिसर असेल, छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हे पाहण्याकरता शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आणि स्थानिक नगरसेवक आमचे सुधीर कोकाटे असतील, पवन कदम असतील, यांच्या सूचनेनुसार मग महापौर शर्मिलताई पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, आमचे हेमंत पवार, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी व्हिजिट करण्याकरता आलेलो आहोत. छोट्याफार काही कमतरता असतील तर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे कैलास पवार सिव्हिल सर्जन आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, आणि ह्याकरता आम्ही ही व्हिजिट ठेवलेली आहे. ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2024च्या कक्ष कार्यालयाचं उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते झालं. धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखालील यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन यावेळेला करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्याला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, दीपक झिंजाड, मनीष जोशी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांसह शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसंच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी ठाणे महापालिकेतील ठाणे 3ऱ्या मजल्यावरील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले. कोविडनंतर गेल्या वर्षी पालिका प्रशासनामार्फत ठाणे वर्षा मॅरेथॉन पार पडली होती. यावर्षी 7 वर्षांनंतर ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडूही सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसंच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर इत्यादी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनच्या कार्यालयात करण्यात येणार असल्याचं महापौरांनी नमूद केलं. ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून स्पर्धकांनी नोंद करता यावी तसंच स्पर्धकांना माहिती मिळावी आणि संपर्क साधता यावा यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आले. तसंच स्पर्धेबाबतच्या बैठका या कार्यालयात होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटात ही स्पर्धा होणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसंच क्रीडाविषयक जागरूकता वाढली पाहिजे हा यामागचा हेतू आहे. या स्पर्धेत 30,000 नागरिक, ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सेलिब्रिटी, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं या स्पर्धेत सहभागी व्हावा असं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आवाहन केलं आहे. मॅडम, तब्बल 7 वर्षानंतर ही वर्षा महापौर मॅरेथॉन होत आहे आणि आज कक्षाचं उद्घाटन झालंय. कलाकार असतील, नागरिक असतील, या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत, काय सांगा? सर्वांना माझा नमस्कार. 32वी वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खरं तर खूप उत्तमरित्या ठाण्यामध्ये केली जाते आणि मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी नागरिकांचा या स्पर्धेला असतो. आणि मला वाटतं 21 किलोमीटरपासून ते 1 किलोमीटरपर्यंत ही धाव आहे आणि प्रत्येक क्रीडापटू, कलाप्रेमी याच्यामध्ये सहभाग घेतो. तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रत्येक कर्मचारी, अधिकारी वर्गही याच्यामध्ये सहभागी करतो. पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देते की सर्वांनी मोठ्या प्रमाणात या वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा. धन्यवाद.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील पालिका शाळांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचा विशेष देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि तिरंग्याविषयी अभिमान व्यक्त केला. या कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, उपायुक्त दीपक झिंजाड, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, गटाधिकारी संगीता बामणे इत्यादी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशानं तिरंगा राखी अभियान, सीमेवरील जवानांना पत्र, सायकल तिरंगा रॅली यांसह विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्य, पथनाट्य आणि फ्युजन सादरीकरणातून उपस्थितांची मनं जिंकली. शाळा क्रमांक 112 मधील विद्यार्थ्यांनी माँ से है माटी, माँ से ही तिरंगा या विषयावर आधारित सादरीकरण केलं. शाळा क्रमांक 29 मधील विद्यार्थ्यांनी बढ़ते चलो या गीतावर देशभक्तीपर गीत सादर केलं. शाळा क्रमांक 6 मधील विद्यार्थ्यांनी तिरंगा या गाण्यावर नृत्य सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. शाळा क्रमांक 98 मधील विद्यार्थ्यांनी ए वतन वतन मेरे आबाद रहे तू या गीताचं सादरीकरण केलं. शाळा क्रमांक 53 मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर फ्युजन सॉंग सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. शाळा क्रमांक 73 मधील विद्यार्थ्यांनी देस रंगीला या गीतावर आकर्षक नृत्य सादर केलं. सोबतच मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केलं. हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ राष्ट्रध्वज फडकवण्यापुरते मर्यादित न ठेवता देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देण्यात येते. सीमेवरील जवानांना पत्र लिहिणं, तिरंगा राखी तयार करणं तसंच सायकल तिरंगा रॅली यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा या राष्ट्रीय अभियानातील सहभाग अधिक व्यापक झाला असल्याचं नमूद करत शर्मिला पिंपळकर यांनी सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्यानं ठाणे शहरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिक वृद्धिंगत झाला. हर घर तिरंगाच्या माध्यमातून प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येक मनात देशप्रेम हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक सुरेश पाटील यांनी केलं. ठाणेकर आणि मुंबईकरांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वडाळा ते कासारवडोली मार्गिकेवरील प्रवासाचा मार्ग मोकळा होतोय. या अत्यंत महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या तपासणीसाठी CMRS पथकानं प्रत्यक्षात पाहणी करण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन दरम्यान मेट्रो धावण्याची शक्यता बळावली आहे. या मार्गिकेवर गेल्या वर्षी सप्टेंबरपासून ट्रायल रन सुरू करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये RDSO तपासणीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन 1 जून रोजी या मेट्रो गाड्यांना अधिकृत RDSO प्रमाणपत्र प्राप्त झालं. आता नुकतीच CMRSच्या पथकानं पहिल्या टप्प्यातील मार्गावरील पिट लाईनची पाहणी केली. या पाहणीदरम्यान पथकानं MMRDAला काही महत्त्वाच्या सूचना केल्यात. या पार्श्वभूमीवर आता CMRSचे पथक लवकरच अंतिम तपासणीसाठी दाखल होतील अशी माहिती MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या या घडामोडींमुळे ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. अंतिम तपासणीचं काम पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो कधी धावणार याकडे आता संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष लागलंय. मेट्रो 4 आणि मेट्रो 4A या संपूर्ण प्रकल्पात एकूण 32 स्थानकांचा समावेश आहे. मात्र प्रवाशांना लवकरात लवकर सेवा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा 10.5 किलोमीटर लांबीचा पट्टा सुरू केला जाणार असून या 10.5 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात 10 आधुनिक स्थानकांचा समावेश असणार आहे. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन अवघ्या काही तासांवर आला असताना ठाण्यातील हॉलीक्रॉस हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. देशभक्तीपर वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला ठाण्याचे आमदार संजय केळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेत आमदार केळकर यांचं आगमन होताच विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण आणि अनोख्या पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं. विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ स्वागतानं उपस्थित भावूक झाले. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली.
यावेळेला केळकर यांनी हॉलीक्रॉस हायस्कूलच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना सक्षम करण्यासाठी संस्थेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचं त्यांनी विशेष अभिनंदन केलं. भावी पिढी सुदृढ, सक्षम आणि सक्षम नागरिक म्हणून घडण्यासाठी उत्तम शिक्षण व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे. हॉलीक्रॉस सारख्या संस्था विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत. हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असं केळकर म्हणाले. या कार्यक्रमाला पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाच्या अखेरीस मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं मालमत्ता कर दरवाढ, मालमत्ता हस्तांतरण शुल्क वाढ असे निर्णय घेतले. तर दुसरीकडे पाणी देयकं थकबाकीदारांना पुन्हा दंडमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. या निर्णयानुसार थकबाकीदारांना आकारण्यात येणारं व्याज आणि दंड 100% माफ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून ही सवलत ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देण्याचं प्रस्तावित आहे. ठाणे महापालिका प्रशासनानं गेल्या वर्षीही थकबाकीदारांचा दिलासा देत दंडमाफीची योजना राबवली होती. त्यावेळेला 4 महिन्यात नागरिकांना 5,49,00,000 रुपयांची दंड सवलत देऊन 33,92,00,000 रुपयांची थकबाकी वसूल केली होती. या योजनेमुळे थकीत पाणी देयकांची वसुली वाढल्यानं यंदाही दंडमाफीचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला. यंदा पाणी देयक वसुलीचं उद्दिष्ट 277,63,63,00,000 रुपये, त्यापैकी 119,68,00,000 रुपये थकबाकी तर 157,95,00,000 रुपये चालू वर्षाची मागणी आहे. त्यामुळे थकबाकीदारांकडून अधिकाधिक रक्कम वसूल करण्यासाठी दंडमाफीचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. आयुक्त राव यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलाय. यंदा ही सवलत ऑगस्टपासून सुरू करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. वर्षाच्या सुरुवातीला देयक भरणाऱ्या नागरिकांना नंतर जाहीर होणाऱ्या सवलतीचा लाभ मिळत नसल्यानं त्यांच्याकडून तक्रारी येत होत्या. त्यामुळे सर्वांना समान संधी देण्यासाठी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान योजना प्रस्तावित असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या नावाखाली गुपचूप धंदा करणाऱ्या बोगस डॉक्टरांना लवकरच कारवाईचं इंजेक्शन देण्यात येणार आहे. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला असून वैद्यकीय पात्रता तपासण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले असून लवकरच विशेष पथकांद्वारे ही शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची नियमित माहिती गोळा करून त्यांची वैद्यकीय पात्रता तपासण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना देण्यात आलेत. गेल्या वर्षभरात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांच्या कारवाईचा जिल्हाधिकारी पांचाळ यांनी आढावा घेतला. त्यानंतर शहापूर आणि मुरबाड परिसरात बोगस डॉक्टरांविरुद्ध पोलिसांशी समन्वय साधून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं सांगण्यात आलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती YouTube, Instagram आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.